कबीरदास महाराजांच्या घरी संत आले. दारामध्ये संत आल्यानंतर इतका आनंद झाला कबीरदासांना. आपल्या दारामध्ये संत आलेले आहे, आपलं भाग्य आज उदयाला आलं. परंतु परिस्थिती पहा, स्वतःच्या घरामध्ये त्यांनाच खायला काही नाही आहे आणि मग त्यांच्या दारामध्ये साधू संत आले. आता दारामध्ये आलेला अतिथी आहे, अतिथीला भोजन दिलं पाहिजे, अतिथीचा सत्कार केला पाहिजे. आणि मनामध्ये त्यांना जेवू घालण्याची खूप इच्छा, परंतु घरामध्ये अन्नधान्य काही नाही. ना घरामध्ये डाळ आहे, ना तांदूळ, ना कुठलाच शिधा नाही. आपल्या पत्नीकडे कबीरदास महाराज आले. अगं, आपल्या घरी संत आले आहेत ग, अतिथी आलेले आहेत, आपल्याला त्यांचा पाहुणचार केला पाहिजे. आपल्या दारावरती आलेल्या अतिथींचं भोजन करून त्यांचं या ठिकाणी त्यांना प्रसाद खाऊ घातला पाहिजे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली पाहिजे. पत्नीने सांगितले, महाराज, आपल्या घरामध्ये तर काहीच नाहीये, आपल्यालाच खायला काही अन्नधान्य नाही, मग साधू संताला भोजन करायचं कशाच? हाच तो कबीरजींच्या आयुष्यामधला जड प्रसंग पहा. पत्नीने सांगितलं, तुम्ही म्हणले जावा चोरी करून आणा. आणि एक मोठा दुकानदार, मोठ्या वाण्याचं दुकान पहा, ते दुकान फोडा आणि आपल्याला जे लागणार साहित्य आहे ते आणा. एक कबीरदास महाराजांची पत्नी आहे जी साधू संतांच्या भोजनासाठी आपल्या पतीला चोरी करा म्हणते, परंतु त्यामागचा समर्पक असा भाव पहा की साधू संतांचं आदरातिथ्य केलं पाहिजे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली पाहिजे. परोपकारासाठी. आणि मग कबीरदास महाराज हातामध्ये शमशीर घेऊन आपल्या पुत्रासमवेत चोरी करण्यासाठी निघाले. एका मोठ्या व्यापाऱ्याचं दुकान पाहिलं आणि मग संतांना घरी बसवून चोरी करण्यासाठी निघाले. दुकान बाहेरून फोडलं आणि दुकान बाहेरून फोडल्यानंतर आपल्या मुलाला मध्ये पाठवले, कमालाला मध्ये पाठवले. आणि कमालाला मध्ये पाठवून जे भोजनासाठी जे काही शिधा लागतो, डाळ, तांदूळ, खोबर, मिरची, जे काही लागल ते सगळा शिधा सामुग्री किती घेतला. यामध्ये यामागे सुद्धा त्यांचा भाव पहा. मोठा पाण्याने भरलेला समुद्र आहे आणि ज्यावेळी चिमणी त्या समुद्रामध्ये पाणी पिण्यासाठी येते ना, त्यावेळी तिची जेवढी तहान आहे तेवढंच पाणी पिते आणि निघून जाते. त्याचप्रमाणे ज्यावेळी कमाल त्या दुकानामध्ये गेला, त्या दुकानामध्ये पैसा, सोनं, नाणं सगळ्या गोष्टी होत्या. त्या गोष्टींकडे पाहून मन त्यांचं विटाळलं. नाही म्हणजे या गोष्टींची गरज नाही आहे आपल्याला. आपल्याला काय पाहिजे? शिधा. त्याप्रमाणे हिरे, नाणे सगळ्या गोष्टी सोडून आपल्याला जे शिधा पाहिजे होता तो शिधा घेतला आणि तो शिधा घेऊन आता बाहेर निघणार. त्यावेळी त्यांच्या मनाने साक्ष दिली. अरे म्हटले, पुराणांनी सांगितलेलं आहे, आपण पुराणांचे जाणकार आहोत, आपल्याला माहिती आहे चोरी करणं किती महापातक आहे. आणि आपण काय करावं? आपण चोरी केल्यानंतर त्या व्यापाऱ्याला सावध तरी करून जावं म्हणले त्या वाण्याला, जेणेकरून दुसरा चोर घुसला तर अजून मोठी चोरी व्हायची, किंवा त्याला सांगून जावं
बघा, कोणी असं सांगत असतं का की बाबा मी तुझ्या घरामधलं चोरी केलोय रे बाबा आणि आता मी जातो? परंतु ते संत आहे. आणि मग संताचा भाव पहा. कमाल ज्यावेळी त्या सावकाराकडे गेला, गाढ झोपेमध्ये होता सावकार. गाढ झोपेमध्ये असणाऱ्या सावकाराला उठवला आणि कमाल सांगतो, शेठजी, आम्ही तुमच्या दुकानामध्ये चोरी केलेली आहे आणि धान्य शिधा सामुग्री घेऊन आम्ही जात आहोत आणि तुम्ही सावध राहा. असं ज्यावेळी कमालाने सांगितलं त्यावेळी तो वाणी सावध झाला आणि कमाल पळून जाऊ लागला. जे सुराग त्यांनी पाडलेलं होतं, जे होल पाडलेलं होतं, त्या फोडलेल्या घराच्या छिद्रामधून कमाल बाहेर पडला. आणि आता पहा कठीण प्रसंग कसा आहे. त्या छिद्रातून पोटा इतपत बाहेर आला, हात, शिर आणि पोट एवढं बाहेर आहे. आणि मग बाहेर येणार तोच त्या सावकाराने, त्या वानेने कमालाचे पाय धरले मधून आणि मग तो कमालाला बाहेरच जाऊ दे. बाहेर कबीरदास महाराज ओढायचा प्रयत्न करतायत, परंतु तो सावकार मधून ओढतोय. आणि मग अशा वेळी कमाल म्हणतो, पिताश्री, आपल्या हातामध्ये ही जी समशीर आहे, समशीर घ्या आणि या समशिरीनं माझा शिरच्छेद करा, माझं मुंडकं तोडा आणि ते शिर माझं तोडून घेऊन जावा. कारण आता हा जो सावकार आहे आता गावामध्ये आरडाओरड करेल आणि मग गावातील ज्यावेळी लोक जमतील त्यावेळी आपली चोरी उघडी पडेल आणि आपण चोरी करून आणलेलं धान्य मग ते साधू संत ग्रहण करणार नाही आणि ओळखू येऊ देऊ नये. तुम्ही माझं शिरच्छेद करा, नाशिवंत देह आहे, संताच्या कारणी लागला, असा भाव मनामध्ये ठेवून तुम्ही माझा शिरच्छेद करून घेऊन जावा. गावामध्ये कोणाला कळणार सुद्धा नाही की हा व्यक्ती कोण होता, कोण चोरी केली. काय म्हणतात कमाल, पिताश्री, आपल्या घरामध्ये जे संत आलेले आहेत त्या संताचं पोट भरलं पाहिजे, साधू संत विनमुख होऊन नाही गेले पाहिजे. आपण जावा, माझा शिरच्छेद करा. आणि मग कबीरदासजींनी आपल्या हातामधली समशेर घेऊन आपल्या स्वतःच्या मुलाचा शिरच्छेद केला. ग्रंथकर्त्यांनी उपमा देऊन सांगितलेले आहेत. ज्यावेळी भगवान शंकर चांगुनाचा आणि श्रेयाळाचं तप पाहण्यासाठी आलेले होते त्यावेळी तुझ्या एकुलत्या एक पुत्राचं नरमांस मला शिजवून दे असं इच्छा भोजन मागितलं. मग ते चांगुनाचं सत्व हरण करण्यासाठी भगवंत आलेले होते. इथं चांगुनाच्या मुलाला तरी मागितलेलं होतं भगवंतांनी, परंतु साधू संतांनी न मागता आपल्या स्वतःच्या मुलाचा बळी कबीरदासजींनी दिला. काय वाटलं असेल अंतःकरणामध्ये. आणि मग ज्यावेळी तो शिधा सामुग्री घेऊन घरी येतात, साधू संत विश्रांती करत होते. आपल्या पत्नीला शिधा सामुग्री देतात कबीरदास आणि पत्नीला सांगतात, अगं, आम्ही ज्या ठिकाणी चोरी करण्यासाठी गेलो होतो त्या ठिकाणी तो जो सावकार होता, तो सावकार झोपेमध्ये असताना तो उठला व कमाल बाहेर येत असताना कमालाचे पाय त्या सावकाराने धरले आणि नाविलाजानं मला आपल्या एकुलत्या एक पुत्राचा वध करावा लागला. आणि मग ज्यावेळी कबीरदासजींच्या पत्नीने विचारलं
मग कुठं आहे आपला मुलगा? त्याचं धड त्याच ठिकाणी आहे आणि त्याचं शिर हे मी घेऊन आलेलो आहे. काय वाटलं असेल त्या आईला, ज्या आईने आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकली आणि आपल्या एकुलत्या एक पुत्राचा वध स्वतः कबीरदासजींनी केला. काय म्हटलं असेल त्या मातेचं अंतःकरण. परंतु भाव पहा, तो सगळाच्या सगळा शिधा सामुग्री साधू संताला ते सुंदर असे पंचपक्वान तयार करून जेवण करण्यासाठी वाढले. आणि मग ज्यावेळी ही वार्ता गावामध्ये पसरली, आरडाओरड झाला, त्यावेळी सगळे गावातले लोक येऊन बोलू लागले, सावकार, आपल्या दुकानामध्ये चोरी झाली आणि भगवंताची कृपा आहे. काय घेऊन गेले चोर? तो वाणी सांगू लागला, थोडीशी शिधा सामुग्री नेली, दुसरं काही चोरी केली नाही. चोर सज्जनच म्हणावे लागते. तुमच्या दुकानामध्ये सोनं, नाणं, पैसा, अडका सगळ्या गोष्टी होत्या आणि केवळ थोडासा शिधा सामुग्री घेऊन गेले. आणि त्या चोराचं मुंडकं छाटलं म्हणून बरं झालं तुम्ही वाचला. आणि मग भाव असा होता, ज्यावेळी साधू संत कबीरदासजींना निरोप देतात, आता आम्हाला आज्ञा द्या. जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साधू संत ज्यावेळी निघाले, राजाने त्या धडाला शिक्षा दिली होती. त्या धडाला शिक्षा दिली राजाने. म्हणले याला सुळावर चढवा. काय फायदा आहे त्या धडाला सुळावर चढवून? मेलेल्या मृतदेहाला शिक्षा व्यर्थ आहे. आणि ज्यावेळी साधू संत वेशीमध्ये येतात, वेशीमध्ये त्यांनी पाहिलं बऱ्याचशा माणसांचा घोळका त्या ठिकाणी झालेला आहे आणि कुणाला तरी सुळावर देत आहेत. आणि त्या साधू संतांनी तिकडे पाहिलं असता त्या सुळावर असणारं जे धड होतं, ते धड प्रणाम करते. आणि मग ते साधू संत कबीरदासजींना विचारतात, महाराज, हे धड आम्हाला प्रणाम करते, याच्यामध्ये प्राण राहिले कसे? त्यावेळी 3 प्रमाण देऊन सांगितलेले आहे. एका प्रमाणामध्ये ग्रंथकर्ते सांगतात की या धडामध्ये प्राण राहिले कसे. कबीरदास महाराज म्हणतात, ज्यावेळी बाणाच्या शय्येवरती पहुडलेले असताना पितामहाचा त्यांचा सुद्धा जीव गेला नाही. रावणाने जटायूचे पंख छाटले होते, तरी सुद्धा रामाच्या भेटीसाठी, रामाच्या दर्शनासाठी जटायूने आपले प्राण राखून ठेवले होते. आणि तिसरा प्रसंग सांगत असताना अभिमन्यू ज्यावेळी चक्रव्यूहामध्ये अडकतो, त्यावेळी अभिमन्यूने आपलं दुःख सांगण्यासाठी आपलं प्राण रक्षण करून ठेवले होते. या देहातून प्राण जाऊ दिला नव्हता. त्याचप्रमाणे कबीरदास महाराज म्हणतात की या धडाने असाच जीव तुमच्या दर्शनासाठी राखून ठेवला होता. आणि मग साधू विचारतात, कुणाचा आहे हे धड?